नमस्कार मित्र हो, विनुश्री एरंडोली यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्र हो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अष्टविनायकामधील दुसऱ्या क्रमांकाचा अष्टविनायक थेऊर चिंतामणी बद्दल अतिशय परिपूर्ण अशी माहिती. मित्रांनो, महाराष्ट्रातील पुण्याजवळ वसलेल्या थेऊर गावात चिंतामणी गणपती मंदिर भक्ती, इतिहास आणि पौराणिकतेचा अद्भुत संगम आहे. अष्टविनायकातील एक महत्त्वाचे स्थान असलेल्या या मंदिराला विशेष महत्त्व आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला गणरायाच्या कृपेचा अनुभव येतो. मंदिराच्या आसपासचा निसर्ग देखावा मंत्रमुग्ध करणारा आहे. मुळा, मुठा आणि भीमा या 3 नद्यांच्या संगमाजवळ हे मंदिर वसलेले आहे. त्यामुळे येथील वातावरण अधिक पवित्र आणि प्रसन्न वाटते. मित्रहो, मंदिराच्या लाकडी बांधकामाला जुन्या काळाची मोहक छटा आहे. सुबक नक्षीकामाने सजलेले प्रवेशद्वार आणि प्रशस्त अंगण येथे आल्यावर भक्तांना शांततेचा अनुभव देतात. गाभाऱ्यात स्वयंभू चिंतामणी गणपती विराजमान आहेत. या मूर्तीची सोंड डाव्या बाजूस वळलेली आहे. डोळ्यावर चमकणारी मौल्यवान रत्ने मूर्तीला अधिक तेजस्वी बनवतात. उत्तराभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सुंदर नक्षीकाम केलेला सभामंडप दिसतो. काळ्या दगडाचा अप्रतिम कारागिरीत बनवलेला फवारा यांच्या सौंदर्यात भर टाकतो. मंदिरालगत पेशव्यांचा वाडा आहे. हा वाडा त्या काळच्या भव्य वास्तुशैलीची आठवण करून देतो. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि गणेशभक्तीचा जिवंत इतिहास आहे. येथे आल्यावर भक्तांना गणरायाच्या कृपेचा आणि ऐतिहासिक भव्यतेचा अनोखा संगम अनुभवता येतो. चिंतामणी गणपती मंदिर हे भक्ती आणि भव्य सणांचे केंद्र आहे. वर्षभर येथे विविध उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. सर्वात भव्य आणि उत्साहाने साजरा होणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. या दिवशी मंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीने आणि झगमगत्या प्रकाशाने उजळून निघते. गणेश भक्त दूरदूरहून येथे येतात. गाभाऱ्यात अखंड मंत्रोच्चार होतात. महाआरतीचा दिव्य सोहळा वातावरण भक्तिरसाने भारून टाकतो. मित्रांनो, चिंतामणी गणपती मंदिराला भेट देणे म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे, तर आत्मशांती आणि भक्तीचा अनोखा अनुभव आहे. मंदिराच्या प्रांगणात पाऊल ठेवताच मन भक्तिरसात न्हाऊन निघते. मंद सुवासिक उदबत्त्यांचा सुगंध, मंदिरे भरणारा घंटानाद आणि भाविकांचा एक सुरात घेतलेला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष वातावरणात एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. चिंतामणी गणपती मंदिर पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे तेथे पोहोचणे सोपे आणि सोयीस्कर आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर वसलेले हे मंदिर चांगल्या रस्त्यामुळे सहज गाठता येते. एस.टी बसेस आणि खाजगी टॅक्स सहज उपलब्ध असल्याने प्रवास आरामदायक होतो. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी पुणे जंक्शन सर्वात जवळचे स्थानक आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता निसर्गरम्य आहे. हिरवेगार माळरान, गहू, शेतीच्या लहरीत हेलकावणारी शेती आणि गावाकडची शांतता प्रवास अधिक आनंददायी बनवते. थेऊरमध्ये प्रवेश करताच भक्तिमय वातावरणाची अनुभूती होते. चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतल्यावर मनातील थकवा नाहीसा होतो आणि भक्तांना गणरायाच्या कृपेचा स्पर्श जाणवतो. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे अवश्य कळवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण सिद्धिविनायक या अष्टविनायकाबद्दल माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.